आपण ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 12. सनई चौघड्यांचा आवाज आसमात दुमदुमत होता. दारात मांडव सजला होता. ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण जवळ आला होता. कारण आज प्रल्हाद आणि शारदाचा विवाह सोहळा संपन्न होणार होता. त्यामुळे घरामध्ये लगबग सुरू होती. पुण्याजवळच असलेल्या एका हॉलमध्ये लग्न सोहळा पार पडणार होता. त्यामुळे प्रल्हादवर दडपण आलं होतं. शारदासोबत त्याची फक्त 2 वेळा भेट झाली होती. त्यामुळे त्याला अजूनही तिचा स्वभाव माहीत नव्हता. आधीच तो कमालीचा लाजाळू होता. त्यामध्ये शारदासारख्या शिकलेल्या मुलीसोबत आपला निभाव लागेल का हेच त्याला समजत नव्हतं. तो आपल्याच विचारात हरवला होता. तशा सुलोचनाबाई आतमध्ये आल्या. अजून तू तयार झाला नाही? 12 वाजता तुमचा साखरपुडा आहे, आटोप लवकर, सुलोचनाबाई म्हणाल्या. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असलेली अस्वस्थता त्या पाहू शकत होत्या. आज तुझं लग्न आहे. आज तुझे बाबा हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता. सुलोचनाबाई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मला भीती वाटते आई. आपल्या घरात तिचा निभाव लागेल ना? कारण आपण पडलो साधी माणसं. शारदा आपल्यासोबत जुळून घेईल ना? प्रल्हादच्या मनामध्ये नाना प्रश्न येत होते. पोरगी शिकलेली असली तरी समंजस आहे. तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यात सोनालीचा स्वभाव कोणाच्या नजरेतून सुटला नाही. तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. पण आपली शारदा तशी नाही. ती कधीच नात्यांना पैशात तोलणार नाही. सुलोचनाबाई माणसं ओळखायला कधीच चुकल्या नव्हत्या. शारदाची अवस्था काही वेगळी नव्हती. लग्न या शब्दाने तिला धडकी भरली होती. वकिली व्यवसाय करताना तिने नात्यामध्ये होणारे वाद जवळून पाहिले होते. त्यामुळे तिचा स्वभाव चिडचिडा झाला होता. म्हणून ती मनात जे काही असेल ते तोंडावर बोलून मोकळी व्हायची. सासरी गेल्यावर आपल्या या स्वभावाने कोणाचं मन दुखायला नको याची तिला काळजी वाटत होती. काय ताई, किती उशीर, अजून तू साडी पण नेसली नाही. बाबा पुढे निघाले सुद्धा, श्यामली आत येत म्हणाली. मला भीती वाटत आहे. सर्व काही व्यवस्थित होईल ना? शारदाने घाबरत विचारले. माझी ताई केव्हापासून घाबरायला लागली? तू उगाच काळजी करत असते. माझे भाऊजी नेहमी तुला सपोर्ट करतील, श्यामलीने तिला धीर दिला. त्यामुळे शारदाचं टेन्शन कमी झालं होतं. ही वेळच अशी असते जेव्हा प्रत्येक मुलीच्या मनामध्ये अनामिक भीती दाटून आलेली असते. शारदा ही त्याला अपवाद नव्हती. तिच्या मनामध्ये असणारी अस्वस्थता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सोनाली डायरेक्ट मांडवात आली होती. फुलांनी सजवलेला हॉल आणि जेवणाची तयारी पाहून ती समजून गेली होती की पैसा पाण्यासारखा खर्च केला आहे. त्यामध्ये सुलोचनाबाई तिला कोणत्याच गोष्टीसाठी गृहीत धरत नव्हत्या. कारण घरची सून म्हणून ती आपल्या कर्तव्यात कमी पडली होती. त्यामुळे त्यांनी गणपत मामा व छाया मामी यांच्या हातामध्ये लग्नाचा कारभार दिला होता. तसं पाहिलं तर सोनालीला या लग्नामध्ये काडीचा इंटरेस्ट नव्हता. म्हणून तिला त्याचं काही वाटलं नाही. अक्षय पण पाहुण्यासारखा बसला होता. मी सांगितलं होतं ना तुला, आपल्याला द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. आणि आता हा खर्च बघ किती केला आहे.
नाही म्हटलं तरी 20 लाख कुठे गेले नसतील. सोनाली म्हणाली, यांनी नारळावर मुलगी घेतली आहे. लग्नामध्ये नवरीच्या वडिलांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. अक्षयच्या बोलण्यावर तिची तळपायाची आग मस्तकात गेली होती. नवरी हॉलमध्ये दाखल झाली होती. तशा सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. मरून कलरची काठपदर साडी, त्यावर सोन्याचे दागिने, यामध्ये शारदा कमालीची सुंदर दिसत होती. सुदर्शन यांनी लग्नाला खर्च केला नसल्यामुळे त्या पैशाचे त्यांनी आपल्या मुलीला बरेच दागिने केले होते. गावची लोक शारदाला पाहून थक्क झाली होती. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की प्रल्हाद सारख्या मुलाला शारदा सारखी रूप संपन्न मुलगी मिळेल. हॉलच्या मधोमध मांडव सजवण्यात आला होता. प्रल्हाद आधीच येऊन बसला होता. तशी शारदा तयार होऊन आली. तिला पाहून त्याच्या काळजाची धडधड कैक पटीने वाढली. त्याची तर शारदावरून नजर हटत नव्हती. त्यामुळे सागरने त्याला कोपरखळी मारली. धीराने घे मित्रा, आयुष्यभर तुला त्यांनाच पाहायचं आहे. सागरच्या म्हणण्यावर तो चक्क लाजला. शारदा त्याच्या शेजारी येऊन बसली. सोनालीचे चोहोबाजूला बारीक लक्ष होतं. साखरपुड्याचे विधी सुरू झाले. तसे काही मुलींनी नवरीच्या साड्या व सोन्याचे दागिने समोर आणून ठेवले. ते पाहून सर्वांचे डोळे लकाकले. कारण प्रल्हादने नवरीसाठी बरेच दागिने खरेदी केले होते. त्यात तिच्या वडिलांनी सुद्धा तिला सोन्याने मढवले होते. जे पाहून सोनालीची मांडवात थांबण्याची इच्छा होत नव्हती. कारण तिच्या लग्नामध्ये सुलोचनाबाई यांनी तिला मोजकेच दागिने दिले होते. शारदाने अजूनही त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं. माहेर सोडण्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. साखरपुडा संपन्न झाला. काही वेळाने हळदीचा प्रोग्राम सुरू होणार होता. त्यासाठी दोघं तयार होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. शारदाच्या सासूबाई चांगल्याच हौशी आहेत. किती ते दागिने आणि साड्या, मुग्धा रूममध्ये येताच म्हणाली. ही आमच्या भाऊजींची चॉईस आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पसंतीने सिलेक्ट केली आहे. श्यामली कौतुकाने म्हणाली. हॅलो वहिनी, पहा तुम्हाला भेटायला कोण आला आहे. या सोनाली वहिनी आहेत. अनुने सर्वांसोबत तिची ओळख करून दिली. तसा शारदाने तिला नमस्कार केला. तुमच्याबद्दल बरंच ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात तुम्ही कितीतरी पटीने जास्त सुंदर आहात. सोनाली मनावरून बोलत होती. थँक्यू, शारदा अदबीने म्हणाली. सोनालीची नजर शारदाला वरून खालपर्यंत निहाळत होती, जे शारदाच्या नजरेतून सुटले नाही. आमच्या सासूबाईने मोठ्या सुनेची चांगलीच हौस केलेली दिसते. नाहीतर आमच्या नशिबात फक्त एक मंगळसूत्र आणि 2 बांगड्या आल्या होत्या. सोनालीचे टेबलवर ठेवलेल्या दागिन्यावर लक्ष गेलं, म्हणून ती म्हणाली. श्यामली आणि मुग्धाला तिचे वागणे विचित्र वाटत होते. मला दागिन्यांची आवड नाही, शारदा शांतपणे म्हणाली. काही मुलींना उगाच समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन पाडायची सवय असते. असेही तुमच्या वकिली व्यवसायात खोटं बोलायची सवय असते. सोनालीच्या बोलण्याचा शारदाला राग येत होता. मी पण काय बोलत बसले. तुम्हाला तयार व्हायचं असेल, मी निघते. सोनाली जायला निघाली. अनु तिथेच थांबली होती. तुला काय वेगळं इन्व्हिटेशन द्यायचं का? आईंना कामामध्ये मदत कर, उगाच भटकत बसू नको. सोनाली तिच्यावर खेकसली.
अनु खाली मान घालून निघून गेली. थोडं जपून राहा शारदा, हे वेगळंच प्रकरण दिसत आहे, मुग्धा काळजीने म्हणाली. अशा लोकांना कसं सरळ करायचं हे ताईला चांगलं माहीत आहे. पण तिने अनुला असं बोलायला नको होतं. बिचारीचा चेहराच पडला. मला नाही आवडलं, श्यामली म्हणाली. शारदाला सुद्धा वाईट वाटलं होतं. हळदीला सुरुवात झाली होती. दोघांनी पिवळा पोशाख परिधान केला होता. बायका दोघांनाही हळद लावत होत्या. तिचा चेहरा हळदीने पिवळा जर्द झाला होता. अरे प्रल्हाद, आधी तुझ्या बायकोला हळद लाव, नाहीतर राहून जाईल. छाया मामी पुढे आली. तिच्या बोलण्यावर प्रल्हाद चक्क लाजला. तसे सर्वजण हसायला लागले. असं लाजून कसं चालेल भाऊजी? ती तुमचीच बायको आहे. आत्तापासूनच अधिकार गाजवायला शिका. मुग्धाने त्याच्यासमोर हळदीचे ताट धरले. त्याने 2 बोटं हळदीत माखवली व अलगद तिच्या गालावर उमटवली. शारदाने एक नजर त्याच्याकडे पाहिले. काही वेळ दोघे एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेले. तसा तो भानावर आला आणि त्याने नजर खाली झुकवली. आता तुझी बारी, नाहीतर तू पण आमच्या भाऊजीसारखी लाजशील हा. श्यामलीने तिच्या समोर हळदीचं ताट धरलं. तिने एक नजर प्रल्हादच्या दिशेने पाहिलं. तो खाली मान घालून बसला होता. त्याच्या गालावर जास्त हळद लागली नव्हती, म्हणून तिने दोन्ही हात हळदीत माखवले आणि त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर हळद चोळली. तिच्या अशा कृतीने सर्वजण हसायला लागले. प्रल्हाद तर आ वासून तिच्याकडे पाहू लागला. तिचं असं वागणं त्याला अपेक्षित नव्हतं. त्याची अवस्था पाहून शारदा गालात हसत होती. क्रमश. पुढचे भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.